नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. उपसंपादक उमाताई बोचरे यांची रिपोर्ट. नांदुरा तालुका हिंगणा-गव्हाड येथे जमिनीचा हक्क मिळावा म्हणून नांदुरात आमरण उपोषण सुरू. 7/12 उतारा व मालमत्ता पत्रकाची मागणी. हिंगणा-गव्हाड येथील संपादित जमिनीवर हक्क नोंदवून 7/12 उतारा व मालमत्ता पत्रक देण्यात यावे. या मागणीसाठी कपिल प्रल्हाद इंगळे व इतर नागरिकांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. सन 1975 मध्ये शासनाकडून संपादित करण्यात आलेल्या 032 हेक्टर जमिनीच्या नोंदी व हक्काबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला असून संबंधित जमिनीतील 17 घरांचा समावेश गावठाण हद्दीत करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास त्यामुळे 13 ऑगस्ट 2026 पासून नांदुरा तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे, निवेदनातून देण्यात आला होता. या आंदोलनासाठी 7 नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या असून प्रशासन आता यावर काय निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? गोकुळ ज्ञानदेव साठे. जोरात बोला. गोकुळ ज्ञानदेव साठे. सर्व राहणार हिंगणेगाव, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा. तुम्ही या उपोषणासाठी किती वाजता बसले इथं? आम्ही या उपोषणासाठी काल दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोज गुरुवारला बसलेलो आहे. कालपासून बसलेला आहे. कालपासून. कोणी अधिकारी वगैरे आले होते तुमच्याकडे कोणी भेटायला? नाही आलं. याच्यात तुमचे विषय कोणते आहे? याच्यामध्ये आमचे विषय आहे की आम्ही सर्व हिंगणेगाव रहिवासी आहे. आमच्या गावाला 19ची कलम आणि 21ची कलम लागलेली आहे. त्यातून आम्हाला 17 जणांना वगळण्यात आलेलं आहे आणि त्यातल्या गावठाण असल्यावर सुद्धा यांनी आम्हाला गावठाण बाहेर दाखवलेलं आहे. तरी आमची अशी मागण्या आहेत की आम्हाला जे 17 घरं आहे ते गावठाणमध्ये घेऊन त्यांना कलम 19 आणि 19 लावण्यात यावी आणि जे आमच्या 8 वर सरकारी वहिवाट लिहिलेला आहे त्यांना सर्वांना स्वतः मालक लिहून द्यावे. तुम्ही याच्या पुढे कुठे जासान? या उपोषणाचा भेट नाही तर कोर्टामध्ये अपील दाखल करू. कोर्टामध्ये. ठीक आहे, धन्यवाद. कपिल प्रल्हाद इंगळे. आमचे विषय असे आहे 0.32 हे कोर्टाच्या आदेशाने हे गावठाण आहे आणि आतापर्यंत नांदुरा भूमिलेख हे गावठाण नाही म्हणत होते, पण त्यांनी एसडीओ साहेबाला 30 तारखेला गावठाण आहे असा प्रस्ताव दिला. आता आम्हाला साहेबाकडून अशी अपेक्षा आहे 0.32 हे गावठाण असून त्यांच्यावर जे लोक राहतात ते सरकारी वहिवाट म्हणून 8 दिलेले आहे. ते त्यावेळेची गलती आहे. तर आमची अशी साहेबांना विनंती आहे की जे सरकारी वहिवाट आहे ते स्वतः मालक करण्यात यावं आणि आम्हाला 0.32 हे गावठाण म्हणून दाखवून जे 19 मध्ये आणि 21 ह्या दोन्ही कलमा लागलेल्या आहे तर ह्या दोन्ही कलमामध्ये त्या सर्व 17 लोकांना ॲड करावे आणि जे बाकी लोक आहेत त्यांना स्वतः मालक करावे आणि हे जे 17 लोक आहे हे गावठाण बाहेर दाखवलेले ते हे गावठाणमध्ये घेण्यात यावे आणि आमचे भूसंपादन मध्यम प्रकल्प पोड साहेब उपजिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये साहेबाचं असं म्हणणं झालं हे 17 लोक जे गावठाण बाहेर आहे हे सरकारी वहिवाट असल्यामुळे आम्ही यांना गावठाणमध्ये घेऊ शकत नाही. हे जर सरकारी वहिवाट याच्यावरचं काढलं तर आम्ही यांना स्वतः मालक म्हणून यांचा वेगळा प्रस्ताव आमच्याकडे पाठवा यंत्रणेनं. आम्ही यांचा प्रस्ताव किती जणांची नावं घेतलं पाहिजे यादीमध्ये त्याची काय समज आहे तुमची? 0.32 मध्ये 33 लोक आहे. त्या 33 मधले 17 लोक बाहेर दाखवण्यात आलेले आहे. तर ते 17 लोक गावठाण आतमध्ये घेण्यात यावे आणि त्यांच्यावर सरकारी वहिवाट असं लिहिलेलं आहे ते स्वतः मालक करण्यात यावं. आमच्याकडे नागपूर कोर्टाचा आदेश आहे आणि एसडीओ साहेबाचा आहे, कलेक्टर साहेबाचा आहे 1974-75चा. त्यानुसार आम्हाला स्वतः मालक करण्यात यावं. हा एकच मुद्दा आहे तुमचा? हा हो, एकच मुद्दा आहे. दादा तुमचं नाव? बोलू रामकृष्ण पवार. तुमचा काय मुद्दा याच्यामध्ये? मुद्दा काय ते आमचे घराचे जे भेटेल होते आमच्या आईबापाले वडिलाले तर ते घराईमध्ये आमचं नावच नाही दाखवतात. म्हणजे आमच्या नावावर ते जमीनच नाही होणार. कोणत्या साली भेटले होते? लई वर्ष झाले पासून आम्हाला. तुम्ही रहिवासी तिथलेच आहे? रहिवासी तिथलेच आहे.
तर ते शिकेल गिकेल आम्ही काय नाही, भाषेपाती आम्ही आदिवासी लोक आहे, त्यामुळे आम्हाला काहीच माहिती नाही की कसं काय करा आणि काय नाही. आता काय अपेक्षा आहे तुमची आता यांच्याकडून? काही नाही, ते फक्त आमची ते जागा आहे, ते जागा आमच्या नावाची करायची आहे आणि आम्हाला घरमालकी करायची आहे. तुमच्याजवळ आठवा आहे का त्याचा? ऑटो आहे ना, बरं. ऑटो गिटो सर्वच आहे आमच्याकडे, कागदपत्र सर्वच आहे. घराचे घरकुलचे द्यायचे, घरकुलं आम्हाला सरकारी घरकुल भेटेल. आमची स्वतः जागा आहे तडीसात, आणि तडीसात होऊन बी आम्हाला काही विकास नाही आहे, विकास कोणत्याच प्रकारचा नाही. कोणत्याच प्रकारचा नाही. आम्ही वाघरी लोक आहे, भाषेपाती. असं. आमचे 5-7 घरं आहेत तडीसात, तरी आम्हाला काहीच विकास नाही झाला. कोणत्याही प्रकारची सुविधा नाही का तिथे तुम्हाला? कोणत्याच प्रकारची सुविधा नाही आम्हाला. लाईट, नळ वगैरे बाकीचे? आहे लाईट वगैरे आहे, पण ते व्यवस्था आम्हाला काही नाही, त्याच्यात नाही काही लाभ आहे आम्हाला. सुविधा कोणत्या प्रकारची नाही? कोणत्याच प्रकारची.